अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, माझं लक्ष आहे तुझ्यावर. तुझ्या जीवनात खूप काही आनंदाचे क्षण येणार आहे, त्यामुळे आता तयारीला लाग. बाळा, आमच्यावर विश्वास ठेवून तू आमचे नामस्मरण सतत करत राहा. कधी कधी तुझ्या नशिबात अशा काही गोष्टी असतात ज्याची तू अपेक्षा सोडून दिली होतीस, पण त्या गोष्टी तुझ्या जीवनात अचानकपणे समोर येऊन त्या सकारात्मकतेने घडू लागतात. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा तू कोणावर शंका न घेता विश्वास ठेवतोस, तेव्हा तुला दोनपैकी एक फळ नक्की मिळतं. एक म्हणजे आयुष्यभरासाठी चांगली व्यक्ती तुला मिळते आणि आयुष्यभरासाठी तुला एक नवीन धडा मिळतो. स्वामी म्हणतात, बाळा, तू केलेल्या चांगल्या कर्माचे फळ तुला नक्की मिळेल. काळजी करू नकोस. जेव्हा आयुष्य तुला हसवेल तेव्हा समजून जा, तुझ्या चांगल्या कर्माचे फळ तुला नक्की मिळवेल. आणि तुला जर आयुष्य रडवेल तेव्हा समजून घे, तुझे चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. स्वामी म्हणतात, सकारात्मक दृष्टिकोन जीवनाची पहिली प्रेरणा असते आणि सकारात्मक विचार तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट सोपी करते. जिद्द आणि ध्येयाला जर सकारात्मक विचारांची साथ असेल तर जगात वाईटही वाईट वाटत नाही आणि हारही हार वाटत नाही. प्रत्येक गोष्टीत दिसते ती एक संधी, म्हणजेच पुढे जाण्याची संधी, ध्येय प्राप्त करण्याची संधी. स्वामी म्हणतात, बाळा, एखादी व्यक्ती तुला खूप चांगली वाटली तर तू त्याच्यापेक्षाही चांगला आहेस, कारण दुसऱ्यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुझ्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुझ्यामध्ये आहे. आणि म्हणूनच तू आमचा भक्त आहेस आणि आमचा तू बाळ आहेस. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नकोस, कारण त्या शून्यासमोर कितीही आकडे लिहायचे तू ठरवलेस तर ती ताकद तुझ्या हातात आहे. स्वामी म्हणतात, जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खचकाळगे पार करावेच लागतील. जे संघर्षाने घाईघाईने वर चढून पाहतात ते कोसळतात आणि एक दिवस नक्की यशस्वी होऊन त्यांचे ध्येय प्राप्त करतात. स्वामी म्हणतात, काहीही झाले तरी तुझ्या यशाचा मार्ग सोडू नकोस. संकटे आली, अडचणी आल्या, तुला विरोध जरी झाला, तुझा अपमान झाला, कोणी नावं ठेवली, तुझे पाय ओढले, मस्करी केली, अडवले, थांबवले, काहीही हो, तू तुझ्या चांगल्या कामात नेहमी प्रयत्न करत राहा. मान सन्मान, मोठेपणा, अहंकार सर्व सोडून दे. फक्त तुझे ध्येय काय आहे हे लक्षात ठेव. तुला तुझे ध्येय गाठायचे आहे म्हणजे गाठायचे आहे, ही जिद्द तुझ्यामध्ये असू दे. मग तुझ्या जीवनात आनंद येण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. स्वामी म्हणतात, बाळा, ज्या दिवसापासून तू नकारात्मक विचारांच्या जागी सकारात्मक विचार करशील तेव्हा बघ, तुला सकारात्मक परिणाम दिसू लागतील आणि तुझ्या जीवनात सर्व चांगल्या गोष्टी घडून येतील. आणि त्या सकारात्मक विचारांपासून तुझे जीवन आनंदित होईल आणि तुझ्या जीवनाला एक नवीन आशा मिळेल, एक दिशा मिळेल. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.